नमस्कार. गिरनारच्या कडेकपारींमधून सुरू झालेला स्वामी समर्थांचा हा प्रवास द्वारका, आंबेजोगाई, पंढरपूर आणि मोहोळ करत अखेर आपल्या अंतिम मुक्कामावर येऊन पोहोचला आहे. स्वामी समर्थ आता मोहोळ येथे पोहोचले आहेत. याच गुहेमध्ये स्वामींनी सुमारे 5 वर्ष वास्तव्य केले. आज आपले आजोबा आणि नातू प्रत्यक्ष त्याच गुहेपाशी उभे आहेत जिथे स्वामींनी सोलापूरच्या चिंतोपंत टोळ्यांना त्यांच्या दिव्य शक्तीची प्रचिती दिली. आजोबा, स्वामी या गुहे 5 वर्ष राहिले होते, मग तिथे त्यांना चिंतोपंत टोळ कसे भेटले? श्री गुरु लीलामृत अध्याय 19. ओ बाळा, स्वामी या गुहेत, वनात आणि गावात मुक्तपणे संचार करायचे. तेव्हा सोलापूरचे चिंतोपंत टोळ स्वामींच्या दर्शनाला आले. स्वामींचे ते तेज आणि त्यांचे उन्मुक्त वागणे पाहून चिंतोपंतांच्या मनात शंका आली. हे नक्की कोण आहे? साधू आहेत की कोणी वेडे? त्यांच्या मनातील हा गोंधळ त्रिकानज्ञ स्वामींनी ओळखला. मग स्वामींनी त्यांना काय सांगितलं? स्वामी त्यांना फडकून म्हणाले, आम्ही सिद्ध पुरुष असू वा कोणीही, तुला त्याच्याशी काय करायचंय? तू आपल्या वाटेने जा. चिंतोपंत चपापले. त्यांच्या लक्षात आलं की या मनकवड्या महापुरुषाने आपल्या मनातले विचार अचूक ओळखले आहेत. त्यांनी तात्काळ स्वामीचरणी लोटांगण घातलं आणि त्यांना आपलं गुरु मानलं. चिंतोपंतांच्या भेटीने स्वामींचा हा प्रवास आता अक्कलकोटाकडे वळणार आहे. बाळा, गिरनार पासून सुरू झालेला हा प्रवास द्वारका, आंबेजोगाई, पंढरपूर आणि मोहोळ करून इथेच संपतोय. पण ही तर फक्त सुरुवात आहे. पुढच्या सीझन मध्ये आपण प्रत्यक्ष अक्कलकोट नगरीत प्रवेश करणार आहोत. तिथे स्वामी कसे आले, चोळाप्पा, बाळाप्पा आणि सर्व स्वामी सेवकांची भक्ती कशी होती, हे सगळं आपण पुढच्या सीझन मध्ये पाहणार आहोत. आपण भेटू आजोबा, नातू आणि अक्कलकोट मध्ये लवकरच. गिरनारच्या प्रवासाची ही सांगता अक्कलकोटच्या दिव्य पर्वाची नांदी आहे. पुढच्या सीझन मध्ये आपण भेटणार आहोत आजोबा नातवाला प्रत्यक्ष अक्कलकोटमध्ये, जिथे स्वामींची भक्ती आणि शक्तीचा नवा अनुभव आपल्याला येईल. तोपर्यंत पाहत रहा आजोबांच्या गोष्टी. भेटू लवकरच आजोबा, नातू आणि अक्कलकोटमध्ये. श्री स्वामी समर्थ.